मला वाटते कुठल्या तरी एखाद्या यूट्यूबवर कुणीतरी बातमी टाकलेली होती की राजू शेट्टी नेहमी आंदोलनं मॅनेज करतात किंवा त्यातून त्यांनी करोडो माया गोळा केलेले आहे, असं तसं काहीतरी बातमी कुणीतरी टाकलेली होती. खरं तर खुलासा करायला मी बांधील नाही, परंतु मी पहिल्यांदा कोकणात आलेलो आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या माहितीसाठी म्हणून मी बोलतो. कारण शेतकऱ्यांचं नातं माझं नातं अतिशय जिव्हाळ्याचं राहिलेलं आहे. असे आरोप अनेक वेळा माझ्यावर झालेले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये आमच्या कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही तसा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं जी काही माझी मालमत्ता आहे, माझी वडिलांची जी काही मालमत्ता असेल, जी पूर्वी मला 25 वर्षापूर्वी मिळाली, त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल तर ती कुणी दाखवून द्यावी आणि मी ती दान द्यायला तयार आहे असंही बोललो होतो. आणि कुठं माझ्या जमिनी आहे, कुठं अजून काय प्रॉपर्टी आहे, त्या कुणाला जर सापडल्या तर मी त्यालाच बक्षीस द्यायला तयार आहे. म्हणून मला वाटतं यावर्षीच ऑगस्ट महिन्यामध्ये एक स्टॅम्प पेपरवर बक्षीसपत्र घेऊन मी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये जवळजवळ 4 तास बसलेलो होतो आणि त्या माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी येऊन ते आता घेऊन जावं ते बक्षीसपत्र, सगळं माझी मालमत्ता, पण ते काय आले नाही. आणि त्यामुळं माझ्यावर आरोप करत असताना विचार करून करावा, एवढंच जे कोणी आरोप करतात त्यांना मला सांगायचं आहे. अधिक माहिती पाहिजे असेल तर 25 वर्षापूर्वी राणेसाहेबांनी माझ्याकडे एकदा, मी आमदार असताना तेव्हा राजन तेली विधान परिषदेची निवडणूक लढवत होते, त्यावेळी माझ्याकडे काही ऑफर दिली होती. त्यावेळी मी त्यांना काय उत्तर दिलं होतं ते राणेसाहेबांना एकांतात जाऊन विचारावं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.